नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. तर आज व्लॉग खूप लेट सुरू करते आहे. करायचा की नाही असं पण नव्हतं डोक्यात, कारण सकाळपासून खूप शांतता आहे घरात. दादा आजारी पडला आहे. परवा पण ऑफिसला गेला नव्हता, काल गेला, पण काल रात्रीपासून खूप जाम होता. सकाळी डॉक्टरकडे जाऊन आला तर त्यांनी कावीच्या वगैरे टेस्ट करायला लावला. त्याचा आराम चालू आहे. सखीला भयंकर सर्दी झाली होती. ती काल रात्रभर झोपायचं नाव घेत नव्हती. तिचं हे नेहमीच आहे, ती नाही तर झोपते 9:30-10ला, पण सर्दी खोकला झाल्यावर ती झोपतच नाही. तिला श्वास घ्यायला खूप त्रास होतो. तर जवळजवळ 3:30 वाजेपर्यंत ती कंटिन्यू जागी होती, कंटिन्यू रडत होती. शेवटी 3:30 वाजता दादाने रात्री झोळी बांधली, त्यात तिला टाकलं आणि तो एवढा जाम होता तरी पण त्यालाच तिला झोपावं लागलं, कारण मे बी तिला निखिलची पण थोडी आठवण येत असेल तर त्याच्याकडनंच झोपली. परवा रात्री पण त्याच्याकडनंच झोपली होती. आईला पण सर्दी खोकल्याचा थोडा त्रास आहे. गौरी पण जाम आहे. आत्ता जवळजवळ 2:30 वाजले. वहिनी आली, दोघींना आम्ही औषध दिले आणि दोघी झोपवलं आहे. मी आणि वहिनी ओके, पण यांचं असं चालू आहे. त्यात आज पप्पांना पण 2 दिवसाच्या ट्रिपवर बाहेर जायचं होतं. ते मस्त देवदर्शन वगैरे करायला गेले. त्याबद्दल तर बोलतेच मी नंतर पुढे. बट हे असं काहीसं होतं त्याच्यामुळे माहीत नाही. बट आता सखीला झोपवलं आहे तर म्हटलं चला ब्लॉग ॲटलीस्ट सुरू तरी करूया. एंड कुठे होतं माहीत नाही, बट ॲटलीस्ट स्टार्ट तरी करूयात म्हटलं. सो स्टे ट्यून. तर आज पप्पा घरी नव्हते म्हणून संध्याकाळी अगदी हलका फुलका मेन्यू होता इडली सांबारचा. मला तर इडली किती प्रिय आहे हे तुम्हाला माहितीच असेल. सोबत ना आज गौरीची पण तब्येत ठीक नव्हती, सो तिला पण खायची इच्छा होती. आणि योगायोगाने आईने पीठही भिजवलं, म्हणजे आंबवलेलंही होतं ते पीठ, आणि सखीला पण खूप आवडते. तर म्हटलं तेच करूयात. आणि वहिनीला गौरीचा अभ्यास वगैरे पण घ्यायचा होता आणि माझ्या हातचं आवडतं सगळ्यांना सांबार, सो मी घेतलं होतं इडली सांबार करायला. दादा आणि आई मधून येऊन मधली जी काही कामं होती त्याला मला मदत करत होते. काय बोलायचंय का वहिनी तुला? नाही बोल ना प्लीज. तू आताच्या मनापासून बोलत होती ते. नंदेसाठी आणले ही घरात 4-5च भाज्या खाते. कांद्याची पात, मेथी फक्त माझ्या नावावर खपवते. आणि आज स्वयंपाक कोणी केलाय? अर्धा तू काय केलंय सांग मला. मी कुकरचं झाकण शोधून दिलंय. असली माझी वहिनी. आणि हिने ब्लॉग करायची माझी मनापासून इच्छा आहे, पण ती काय मनावर घेईना, कारण शी इज टू बिझी. आणि आजही ती भाजी कापायला किंवा आमच्यासाठी घरी नाही थांबली आहे. कावर घरी थांबलीस तू? माझी गौरी आजारी आहे, गौरीचा अभ्यास घ्यायचा होता. आणि माझा नवरा आजारी इथे. नवरा आजारी आहे. आणि मी माझ्या आजारी असल्यावर मेन म्हणजे मुलं ऍडजस्ट झाले म्हणून. हां, आणि मेन म्हणजे गौरीची एक्झाम चालू आहे. आणि दादा आमचा तसा संत पडलाय कुठे. अरे बघा ह्या दोघी बघा. आणि यांचं डिस्कशन चालू आहे साड्यांचं, आईचं आणि मावशीचं अजूनही. तिकडे मी इडली सांबार करते आणि मला या किचनमध्ये काम करायला खूप मजा येते. वहिनी खूप कधी घरी नसते, त्याच्यामुळे जेव्हा ती संध्याकाळी घरी असते तेव्हा तिच्यासोबत मजाक मस्ती होणं हीच कंपल्सरी. तिला आम्हीच नाही तर तिला सगळे चिडवतात जेव्हा ती तिचा मेडिकलचा टायमिंग थोडाफार मागे पुढे करते, वेदर ते गौरीसाठी असो, घरासाठी असो किंवा स्वतःसाठी असो. कारण ती टाईमच्या बाबतीत खूपच पक्की आहे. ती 5 वाजता घराबाहेर पडते म्हणजे पडते. ज्या दिवशी घरी असते त्या दिवशी तिच्याशी मजाक मस्ती सुरू होते. तर आमचं आज हे डिस्कशन चालू होतं की आपण दिवाळीच्या शॉपिंगला कधी बाहेर पडायचं, कारण गौरीचे आणि सखीचे कपडे बाकी आहे, घरातलं छोटं मोठं सामान बाकी आहे, दादाचे कपडे वगैरे बाकी आहे. सोबत आम्हाला हे पण डिस्कस करायचं होतं की वहिनीच्या मेडिकलमधले जे एम्प्लॉईज आहेत किंवा जे डॉक्टर लोक आहेत त्यांना काय काय गिफ्ट द्यायची, आणि त्यावर आमचा खूप वेळ गेला काल. मी यांच्यासोबत कंटेंट बनवू शकत नाही, मला काहीच कंटेंट देत नाही ते, काहीच नाही. आमचं डिस्कशन चालू आहे की यांना मेडिकलमध्ये जे एम्प्लॉई आहेत किंवा जे डॉक्टर लोक आहेत त्यांना काय गिफ्ट द्यायचं आहे, प्लस फराळाचं काय करायचं आहे. आणि लेखी बघा सखी असं नाही करायचं दीदीला. दीदी कोणाची आहे? सखी दीदीला असं नाही करायचं. दीदी कोणाची सांग? दोघी कमी नाहीये. मी आणि दादा असे होतो बघा लहानपणी. काय तब ना दीदीची पी घे, दीदीची पी घे. गौरी नको भेटू नको. पी घे दीदीची पी घे. ए सखी माझ्या गौरीला असं नाही करायचं. चल गौरी तू माझी चल. हे बघ आता आम्हाला पुन्हा वाईट वाटेल की आजी गौरीकडे गेली. हे बघ सखी, हे बघ सखी, हे बघ उतरली. हे बघ दीदी माझी, दीदी माझी. काय बोलतो बिट्टू तू.
तू नाही माझी, तू नाही गौरी माझी. गौरी माझी. काय गोड आहे का? चल, माझे बाबू आहे ग, मी माझे बाबू आहे ग. गौरी पण माझी आहे. असं मग सखी पण माझी, गौरी पण माझी. इतका त्रास देते ना, बापरे. आई ना, आई काल रात्री एवढी चिडली की आईवाला रे, तुझी लेक घरात आल्यापासून माझ्या घरात एवढा पसारा होतो. किती वेळा सांगावं लागतं. हटका दिले. रात्री कसं जागवलं आहे सखीने? सखी आई हा काय करते ग? पी घे, आईची पी घे, जाऊ दे. आई कोणाची ग? अरे प्रेम बघितलं. मोबाईल द्या, अजिबात नाही. आणि आमची गौरी पण थोडी जाम आहे. आणि माझं हे जे आहे आता मी ते स्ट्रॉंगवालं घालणार आहे. तर उगाच माझं ते सखीच्या सोन्यातनं पैसे उरले दोन, ते छोटं नाजूक केलं मी 7 ग्रॅमचं. 2दा सखीने तोडलं, म्हणजे वाढवलं म्हणतात ना ग ते. आणि काल गौरीच्या पप्प्या घ्यायला गेली तर गौरीला नाही आवडत असं चुरगळलेलं जास्त, तर मी तिला खूप चुरगळते. मग तिने पण असं करता करता तिने पण ओढून घेतलं. त्यामुळे मग दादा आत्ताच मला झापून गेलाय, काय लंकेची पार्वती बनून बसली काइंड ऑफ. हातात आहे माझ्या, पण मी आता घालते. आमच्या घरी काही नसतं त्याच्यामुळे गडबडून जाते, पण आता मी घालते काहीतरी. तर दादा जाम झालाय, त्याचे रिपोर्ट नॉर्मल आलेत. ग्लुकोज कमी सांगितलंय ना, पण त्याला आरामाची खूप गरज आहे. त्याच्यामुळे तुला कळलं दादा पुढचे 2 दिवस सुट्टीवर आहे म्हणून. त्याच्यामुळे दादा आता मंडेपर्यंत सुट्टीवर आहे. वहिनी दादा आत्ताच गेलेत मेडिकलवर. आमचं हे सगळं एवढं गुराळ चालणार आहे. मला ॲक्च्युली केक करायचा होता आज. आणि हां, सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे नाशिकमध्ये आणि आमच्या एरियात ब्लिंकिट सुरू झालं आहे, ज्याची मला इतकी आवश्यकता होती. कारण पुण्याला इतकी सवय आहे पटपट ब्लिंकिटवरनं ऑर्डर करायची. इथे आल्यानंतर आमच्या जवळपास दुकान नाही आहे, त्याच्यामुळे वहिनीला सांगावं लागतं मेडिकलमध्ये येताना हे घेऊन ये, किंवा पप्पांना जावं लागतं खास गाडी काढून. जवळपास आहेत 1-2 दुकानं, पण तिथे नाही जात कोणी, अशी गडबड होऊन जाते. पण आता ब्लिंकिट सुरू झालं आहे. मी आज पहिलेच ऑर्डर केली. मला ॲक्च्युली हे प्रोडक्ट्स ऑर्डर करायचे होते आणि ते आले. त्याच्यामुळे तो अथर्व आहे ना, जो एजन्सीवाला आहे, तो पण इतका खुश झाला की मॅडम आपल्या दोघांना एवढं 2 दिवसापासून सुचलं का बरं नाही की ब्लिंकिटवरनं पण येऊ शकतं म्हणून. म्हटलं मला माहीतच नव्हतं ब्लिंकिट चालतं. मी केकचं सामान ऑर्डर करायला केलं होतं आणि ह्या गर्दीत माझ्याकडनं कोको पावडर ऑर्डर करायची राहून गेली आहे. तर आईने जर आता तिच्या मैत्रिणीकडून कोको पावडर मला मॅनेज करून दिली तर आता केक होईल, जो मी तुम्हाला दाखवेल. एल्स उद्याच होईल. काय करते का सखी तू? काय करते ग? झोपते मला मी सांग. अगं बाई, आम्ही आता अग्गबाई डग्गबाई पण शिकले. आणि ये रे पावसा म्हणून दाखव सखी, कसं म्हणते तू? म्हण ना, ये रे तुला देतो पैसा झाला, पाऊस आला, ये ग मडके भरी, सर आली काय बडके बरी. सर आली धावून मडके गेले वा. आणि हे गाणं आम्हाला बऱ्याच दिवसांपासून येतं. कट्टू रात्र ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे. तर म्हटलं काही गोष्टी ज्या तुम्हाला सांगूयात. जसं की त्या दिवशी मी तुम्हाला बोलली होती की ते 350 रुपये माझ्याकडनं राहून गेले होते त्या मिकी माऊसच्या याच्याकडे. आणि आज मावशी प्रदर्शनातच गेली होती आणि मनू पण होती सोबत. तर मनू बोलले की मम्मा परत मिकी माऊस लागला, आपण मागून बघूयात. कारण मी संडेला गेली तेव्हा दुपारी ते नव्हते, मला वाटलं ते बिरड बांधून निघून गेलेत म्हणून. पण मागितलं त्यांनी लगेच दिले. इतकी प्रामाणिक लोक असतात. ही अशी मोठी लोकं नसतात, बट ज्यांना जाणीव असते कष्टाची ती लोक तर डेफिनेटली असं देतात. त्यांनी लगेच पैसे दिले, दुसऱ्या क्षणाला मावशीमध्ये पैसे काढून दिले त्यांनी. तर असं. आणि मला सकाळी पण मी बोलली की पप्पा गेलेत आमचे भूर, आता उद्या येऊन जातील ते, जोपर्यंत ब्लॉग जाईल तोपर्यंत. तर ते जेव्हा ड्युटी करायचे ते कुठेच फिरत नव्हते. चांदवड ते नाशिक, म्हणजे ज्यांना माहीत असेल चांदवड नाशिक वडाईभोला त्यांची बदली होती, जे आमचं गाव आहे. आणि त्याच्यानंतर ते डायरेक्ट अकोल्याला गेलेले होते. त्यांचा ना महाराजांवर खूप जास्त विश्वास नव्हता आधी, एकदम ऑनेस्टली सांगते. त्यांचं जेव्हा प्रमोशन झालं, ते इरिगेशनमध्ये ते प्रमोशन झालं, तर ते नाशिकहून डायरेक्ट अकोल्याला गेले होते विदर्भात. आणि तिथे अशा ठिकाणी ते एका प्रोफेसरच्या घरी असायचे, ॲज अ PG राहत होते ते 2 वर्ष. माझ्या लग्नानंतर 2 वर्ष कठीण होते ते, कारण या वयात सगळं करणं हाताने अवघड होतं. पण ते प्रमोशनवर गेले, त्याच्यामुळे तिथे राहावं लागलं त्यांना. बट तिथे राहून अकोल्यावरनं शेगाव इतकं जवळ होतं की ते दर शनिवार रविवार जायचे. आई तर त्यांना म्हणते की तुमचा खूप जास्त विश्वास नव्हता, म्हणूनच महाराजांनी तुम्हाला तिकडे बोलवलं आणि म्हणूनच तुमच्या तेव्हापासून तेव्हा तर ते दर संडेला जायचे, तिथून जवळ होते म्हणून. पण इथे आल्यानंतर त्यांची प्रत्येक महिन्याला वारी असते महाराजांकडे. प्रत्येक महिन्याला ते शेगावला जातात. त्यांचा एवढा
विश्वास बसला आहे त्या गोष्टीवर. तर मी तुम्हाला हे सांगत होती मेन म्हणजे की फिरणं ते कधीच याआधी फिरलेले नव्हते. ते तेवढेच फिरायचे. बट जसे ते रिटायर झालेत ना, ते अजिबात अवलंबून नाही की दादा कुठे घेऊन जाईल किंवा मी कुठे घेऊन जाईल किंवा आम्ही त्यांना सांगू की चला इथे इथे जा बुकिंग करायला. नाही, ते स्वतःच मस्त फिरायला लागलेले आहेत. तर ते मागे दिल्लीला जाऊन आले, बालाजीला जाऊन आले, आता केरळला जाणार आहे पुन्हा पुढच्या महिन्यात मम्मीन ते. तर त्यांचं मागे ते पहलगामचा अटॅक झाला तेव्हाच त्यांचे काश्मीरचे पण तिकीट होते, पण आम्ही त्यांना जाऊ दिलं नाही. तर आम्ही फोर्स नाही करत आहे, बट ते त्यांनाच गवसलं की नाही आता आपण थोडा एन्जॉय केला पाहिजे. सेम मम्मीचं आहे. मम्मीनी इतकं वर्ष काहीही केलेलं नव्हतं. आम्ही सगळे एकत्र असायचो. आजी बाबा, आमचं 1 BHK होतं, तर आजी बाबा पुन्हा आम्ही सगळे होतो. पुन्हा आमच्याकडे शिकायला पण बरेच जण होते. बट त्याच्यामुळे तिची पण अशी खूप काही हाऊस नाही झाली. बट आता ती मागे तुम्हाला सांगितलं असं इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करते, काही ना काही शिकते. आता हे भजन सुरू केलं, तर तिने पण तिचा छान आनंद निवडला आहे. म्हणजे ती ना आधी असं होतं गौरी झाल्यानंतर की नाही यार मला गौरीचंच बघायचं आहे. आताही ती गौरीचं बघते, बट त्यातून ती थोडा वेळ स्वतःसाठी काढते, जाते, एन्जॉय करते. आणि दादा बहिणी पण आठवत नाही, डेफिनेटली ते येणार पण नाही. कारण की बहिणीला पण कळतं. ती जेव्हा घरी येते ना तेव्हा ती म्हणते की नाही आता गौरी माझ्याकडे जा, तुम्ही तिला बऱ्यापैकी म्हणजे तुम्ही बराच वेळ हँडल केलं आहे. तर असं असतं. सेम आमच्या तात्यांचं पण आहे. तर रिटायरमेंट नंतर ते ओळखतात. म्हणजे जसं की आमच्या शेती करता माझा आणि निखिलचा प्रॉपर विरोध आहे त्यांना, शेतीला प्रॉपर विरोध आहे. कारण जेवढं टाकतो तेवढं कधी कधी येतही नाही. तर आमचं असं म्हणणं आहे की तू घरी राहा, आरामात राहा. पण त्यांचा तो छंद आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्याची आवड निवडली, त्याच्यामुळे ते तिकडे जातात. सेम तात्याला म्हणतो कोर्टात जाऊ नका आता बस झाला, पण तात्या म्हणता नाही मी पैसा कमवायला जात नाही, पण माझा वेळ जातो तिथे. तर ही छान गोष्ट आहे. म्हणजे ते म्हणजे माझ्या आजीन त्यांची जी पिढी होती किंवा आपल्या पप्पां त्यांची जी आधीची पिढी होती त्यांना ते नाही गवसलं एवढं. ते नेहमी पुढच्या पिढीसाठी झटत राहिले. आपल्या मम्मी पप्पांची पिढी ती पण आपल्यासाठी खूप झटली आहे. बट आता मी जे बघते ना माझ्या पप्पांच्या वयाची, आईच्या वयाची बरीच लोक आहे जी बाहेर पडतात. आमच्या बिल्डिंगमध्ये मागे गणपतीचे वगैरे कार्यक्रम होते आणि बायका ज्या आई त्यांच्या वयाच्या आहे मस्त सेम साडी वगैरे घालून इतक्या छान डान्स करत होत्या. ढोल वाजवायला इतक्या बायका होत्या आई त्यांच्या वयाच्या. सो येस, म्हणजे ही जी पिढी आहे आज मी सकाळीच पप्पा गेले. पप्पा सकाळी सखी रात्री 3-4 जागी होती ना, त्याच्यामुळे आमचं जागरण चालू होतं. 3:30 वाजता आंघोळ बिंघोळ करून पप्पा असे रेडी असे तयार होते की चला आता मला जायचं आहे. मस्त स्वतःची बॅग भरून ठेवलेली होती की मम्मीच काहीतरी देईल, वहिनीच काहीतरी देईल किंवा मीच काहीतरी देईल. तर मी खूप खुश आहे म्हणजे चौघांसाठी पण, आई दात्या पण म्हणा आणि आई पप्पा पण म्हणा की ठीक आहे. म्हणजे त्यांचं असं नाही की दादा कुठे घेऊन जाईल, मी कुठे घेऊन जाईल किंवा निखिल कुठे घेऊन जाईल. नाही, त्यांनी त्यांचे प्रॉपर मार्ग निवडलेत आणि ते मस्त आनंद शोधत आहेत. ते फक्त मुलांमध्ये नातवांमध्ये नाही गुंतले, जी आजकालची बरीच पिढी गुंतते आणि मग आपला आनंद राहून जातो. सो आम हॅपी की ते तसं करतं. आणि माझी पण इच्छा आहे, जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत पण बोलली होती की माझं असं म्हणणं आहे पुढच्या पिढीला करण्यापेक्षा मागच्या पिढीसाठी थोडंफार काहीतरी करावं, कारण त्यांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं असतं. सो मी आता यांचा जो आनंद बघते ना, तसं मला तर आईन त्यांचं असं वाटतं की त्यांनी मस्त एक ग्रुप तयार करावा. हे जे डोहा जेवणाचे बारशाचे कार्यक्रम कारण त्यांना गाता येतं, बऱ्यापैकी छान नाचता येतं. म्हणजे म्हणते मी त्यांना खूप पुश करते करा. त्या लेवलपर्यंत त्या गेलेल्या नाही आहे, बट जे आत्ता काही करतायत त्यात मला ॲज अ थर्ड पर्सन खूप आनंद होतो या चौघांसाठी पण. आता आमची सिग्नल पार्टी पुन्हा खाली येते, दादा बहिणी पण येतील पुढचे 10-15 मिनिटात आणि गोंधळ सुरू होणार आहे. तर आता काय पुढे मी ब्लॉग पोस्ट करत नाही. आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. फ्रायडे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे का ते तुम्हाला पुढच्या फ्रायडेच्याच ब्लॉगमध्ये कळेल मे बी. तर काहीतरी स्पेशल आहे. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आणि येस, तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि तुमचे मम्मी पप्पा पण त्यांच्या एजच्या नुसार किंवा त्यांच्या काय म्हणतो कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काही करत असेल तर डू कमेंट फॉर दॅट. आजच्या ब्लॉगमध्ये काय आवडलं तेही कमेंट करून सांगा आणि असंच प्रेम देत राहा आम्हाला सगळ्यांना. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही इरिटेट व्हाल, पण तुम्ही आजकाल मला जे प्रेम देताय शॉर्ट्समध्ये, लॉंग व्हिडिओमध्ये, माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ते, किंवा त्याचं मोलच नाही असं म्हणता येईल. सो थँक्यू सो मच फॉर दॅट ॲज वेल. आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.